नमस्कार, मी झी मराठी होम मिनिस्टर फेम अँकर अनिता आवटी. जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये अनेक कर्तृत्ववान महिलांची मुलाखत घेत आहोत. तर आज सुद्धा अशी एक कर्तृत्ववान महिला आपल्या वेदीत आलेली आहे, जिने आपल्या शून्यातून विश्व निर्माण करून एक आगळं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. त्या म्हणजेच राधिका मिलिंद हरगे, राष्ट्रवादी महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षा. त्यांना आपण भेटणार आहोत. चला तर मग त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार मॅम. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही जागतिक महिला दिन हार्दिक शुभेच्छा. हा, तर तुम्ही आज राजकीय क्षेत्रामध्ये एक अगदी चांगल्या पदावरती आज कार्यरत आहात. तर याच्यापूर्वीच तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. माझं माहेर इचलकरंजी, आई वडील 2 भाऊ आणि आम्ही. माझं बालपण तसं छान गेलं. शिक्षण ही माझं 10वी झाल्यानंतर 2 वर्ष 12वी केली. परत SY BCom पर्यंत माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर परत माझ्या मिस्टरांनी मला 1 वर्ष शिकवलं व BCom कम्प्लीट झालं माझं. अर्थातच माझं बालपण खूप छान गेलं. ओके. तर आता तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर तुम्हाला पाठिंबा म्हणजे की माहेरी किंवा सासरी असं राजकीय वारसा कोणाचा लाभलेला आहे, की हा तुमचा वैयक्तिक आवड किंवा निर्णय कसा? तसा राजकीय वारसा माहेरी नाही आणि सासरीही नाही. पण माझे मिस्टर आहेत, त्यांना समाजकार्याची खूप आवड आहे. त्यांचीच आवड बघून माझ्यातही ती आवड निर्माण झाली व माझ्या सर्व या यशा पाठीमागे त्यांचाच मला पाठिंबा खूप आहे. आणि कोणताही राजकीय वारसा नसताना देखील त्यांनी मला या ओघात आणलं आणि मला एक राजकीय स्टेजवर नेऊन पोहोचवलं त्यांनी मला. अच्छा. असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. पण आज तुम्ही एक यशस्वी स्त्री आहात आणि याच्या पाठीमागे तुमच्या मिस्टरांचा हात आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यामुळेच आज तुम्ही एक मोठ्या लेवलनी एका स्टेजवरती उभे आहात. तर मग या राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना समाजासाठी आजपर्यंत तुम्ही कोणकोणते कार्य केलेलं आहे? समाजामध्ये काम करत असताना महिलांच्या काही समस्या असतील, त्यांच्या आरोग्याविषयी समस्या असतील आणि समाज माध्यमातून काम करत असताना महिलांनी आपलं आरोग्य कसं ठेवलं पाहिजे त्याच्याबद्दल आरोग्य शिबिर असेल, तसेच त्यांना तिथे जाऊन माहिती देणे असेल किंवा त्यांच्या जे काही शासकीय योजनेतून त्यांना जे आरोग्याविषयी जी लाभ मिळत असतो जो ते त्यांना देण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने केलेला आहे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना. अच्छा. तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती होऊन जातात. जसं की कोरोनाचा काळ होऊन गेला, त्यानंतर आपला नदीकाठचं गाव असल्यामुळे अनेक वेळे महापुरीचा सुद्धा सर्वांना त्रास होतो. तर या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपली भूमिका काय असते, आपलं कार्य कसं असतं? नैसर्गिक आपत्ती ही काही सांगून येत नसते. नैसर्गिक आपत्ती असते. तर कोरोनाच्या काळात आम्ही काम करत असताना विविध ठिकाणी औषध फवारणी असेल, जे काही गरजू असतात त्यांना अन्नदान सेवा असेल, त्याच्यानंतर कोरोना संपल्यानंतर त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, लस देणे असेल त्यांना, ही सर्व याच्या माध्यमातून आम्ही कोरोना काळात हे सर्व काम केलेलं आहे. तर महापूर आल्यानंतर त्यांना त्या महापुरातून बचावणे असेल म्हणजे बाहेर काढणं असेल, त्यांची वेगळ्या ठिकाणी सोय करणे, त्यांचं जेवण खाणं पिणं व त्यांचं आरोग्य, जेणेकरून महिलांचं जास्त प्रमाणात आरोग्याची आम्ही काळजी घेतली. त्यांना मोफत औषधे वगैरे दिली, त्यांना काही लागते काही नाही ते बघितलं. हे महापुराच्या काळात आम्ही कार्य केलं. अच्छा, खूप छान कार्य आहे मॅम आपलं. अगदी नुकतंच होऊन गेलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळण्याची संधी होती, तरी सुद्धा तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली नसून सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये एकनिष्ठ आहात. आता बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला आणि बघायला मिळालं की ज्या ज्या उमेदवारांना म्हणजे ज्या ज्या कार्यकर्ते असतील किंवा त्या पक्षामध्ये असणाऱ्यांना उमेदवारी ज्यांना नाही मिळाली त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला किंवा त्याच्या विरोधात बंड पुकारणं वगैरे अनेक कृत्य बऱ्याच जणांनी केलेले होते. तर तुम्ही कोणतंही कृत्य न करता पक्षाशी आपल्या एकनिष्ठ कशा काय? उमेदवारी नाही मिळाली, त्यात थोडा आरक्षणाचा भाग आला. आमच्या प्रभाग 20 मध्ये ST महिला आरक्षण पडलं, SC महिला आरक्षण पडलं आणि सर्वसाधारण पडलं ओपन मध्ये. तर माझी उमेदवारी होती, यात काय 100% खरंच होतं. पण मी काही नाराज न होता पक्षाचं काम केलं. 3 उमेदवार आमचे चांगल्या फरकाने निवडून आले आणि आमचा पक्ष म्हणजे कैलासवासी अजितदादा पवार यांनी महिलांना नेहमीच संधी दिलेली आहे. तर आताच उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार असतील, आमच्या रुपालीताई चाकणकर असतील व आमचे नेते आमदार इद्रिस नायकवडे असतील, यांनी भविष्यात नक्कीच मला त्यांनी संधी देतील
आणि त्या संधीचं मी सोनं करेन. नक्कीच. म्हणजे तुम्ही होप सोडला नाहीये तर, आणि जे तुमच्यामध्ये धाडस किंवा धैर्य आहे आणि तुमच्या पक्षावरचा जो विश्वास आहे तो कायम आहे. त्यामुळे पक्षावरचा हा विश्वास तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आणि तुमचे स्वप्न सुद्धा सगळे नक्कीच साकार होणार आहे. 13 वर्ष झालं मी या पक्षामध्ये काम करत आहे. अच्छा. तर या पक्षामध्ये कार्य करत असताना तुम्हाला काही सामाजिक असतील, आर्थिक असतील किंवा घरचे प्रश्न असतील, याच्यामध्ये कधी अडथळे किंवा काही समस्यांना सामोरे जायला लागलं का? तशा समस्या निर्माण झाल्या तरी माझे पती हे माझ्या बाजूने भक्कम होते. आमच्या घरात सासू सासरे जाऊबाई असतील या सर्वांचा देखील मला पाठिंबा मिळाला आणि तशी काही अडचण आली नाही. सर्वांची साथ होती मला, तू पुढे जा बाई आम्ही मागे आहे असं मला सांगत होते. बरं, सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे जरी अडथळे आले किंवा अडचणी आली तरी सगळे एकत्रितपणे त्या अडचणीला तोंड दिल्यामुळे कोणत्याही अडचणी तुम्हाला मोठ्या वाटल्या नाहीयेत आणि त्याचा त्रास कधी तुम्हाला झालाच नाहीये. ठीक आहे. भविष्यामध्ये तुम्ही आता एक मोठे व्यक्ती व्हालच तर तुमचं अजून मोठं ध्येय काय आहे आयुष्यामध्ये पुढे? ध्येय म्हणजे महिलांना मी एवढं सांगू इच्छिते की महिलांनी बाहेर पडलं पाहिजे, आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. महिला या स्वतःच्या जीवावर स्वावलंबी बनला पाहिजे आणि मुलींनी सुद्धा स्वावलंबी शिक्षण घेतलं पाहिजे, स्वतःच्या पायावर स्वतः त्या उभा राहिल्या पाहिजे. कोणत्याही विकृत प्रवृत्तीला न घाबरता त्यांनी त्याला लढा दिला पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छिते महिला. अच्छा. असं म्हटलं जातं काही लोकांच्याकडून असं निगेटिव्हिटी असते की बाबा महिलांनी राजकारणात पडू नये, राजकारणामध्ये महिलांनी जाऊच नाही असं म्हटलं जातं. काही जणांची तशी थिंकिंग असते. सो त्याबद्दल तुमचं मत काय आहे? तसं काही नाही. महिला या राजकारणात आता 50% आरक्षण आपल्याला मिळालेलेच आहे. महिला जर पुढे महिला हे सर्व काही करू शकत्या, ती घर सांभाळू शकत्या, मुलांना सांभाळू शकत्या, तर ती समाज आणि राजकारण का करू शकत नाही. त्यामुळे महिलांनी पुढे आलं पाहिजे आणि महिलांनी राजकारणात अवश्य गेलं पाहिजे. बरोबर आहे. मग हे राजकारण, हे कुटुंब, हा सगळा समाज, याच्यामधून तुम्ही स्वतःचा छंद कसे जपता? स्वतःचे छंद कुठं आपली फॅमिली ट्रिप असेल, मुलाबाळांना कुठं घेऊन जाणं असेल, कोणत्याही नातेवाईकांच्या कार्यक्रमातला सहभाग असेल, ते आम्ही आमच्या हिशोबाने ऍडजस्ट करत असतो. मी माझे पती दोघं म्हणून आम्ही ऍडजस्ट करतो आणि सगळं समारंभात वगैरे आम्ही सहभाग घेत असतो. अच्छा. आज मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की समाजामध्ये महिलांच्या वरती अनेक अन्याय होतात किंवा त्यांच्यासोबत काहीतरी दुर्घटना घडतात किंवा काहीतरी त्यांच्यासोबत वाईट घडलं जातं, त्यावेळी तुम्ही एक सक्षम नारी आणि एक सामाजिक आणि राजकीय व्यक्ती म्हणून तुमचं कार्य काय असतं? समाजात अशा घटना घडत असताना आपण त्याबद्दल आवाज उठवला पाहिजे. नक्कीच. येस. का म्हणून महिलांना अन्याय सहन करून घ्यायचा. बरोबर. महिलाही तेवढी सक्षम झाली पाहिजे आणि त्यासाठी विविध आंदोलने असतील किंवा पोलीस स्टेशन असेल, इतर ठिकाणी असेल, जाऊन त्यांना जाब विचारणं असेल, तर सर्व महिलांनी एकत्र येऊन त्या महिलेच्या बाबतीत काळजी घेऊन तिची काय ती विचारपूस केली आणि तिचा तो प्रश्न सोडवला तर नक्कीच तिला पाठबळ मिळतं आणि परत पुन्हा कोण तिच्यावर अन्याय करणार नाही याची भीती बसते अन्याय करणाऱ्यांना. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता महिलांसाठी योजना, लाडकी बहीण योजना तर झालीच आहे जुनी, आता ती शासकीय योजना असतील किंवा आरोग्याविषयी ज्या काही महिलांना, आता महिला कसं करतात, आपलं कामात असताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. कुणाला पोटाचे आजार असतील, आता स्तन कॅन्सर वाढलेला आहे, तर त्याच्याबद्दल जनजागृती करून आम्ही त्यांच्यात की तुम्ही तपासणी करून घ्या. महिला या तपासणी करायला गजवत नाहीत. बाबा माझा रिपोर्ट असा आला तर काय टेन्शन घ्यायचं, तर तसं न करता आता आहे या स्टेजला आपण जर तपासणी केली आणि त्यात काही निघाल तर आपण त्याच्यावर मात करून पुढे जाऊ शकतो किंवा नसले तर चांगलीच गोष्ट आहे. तसं महिलांचं चांगलंच म्हणायचं, काही नसो महिला या निरोगी राहत. बरोबर. तर अशा माध्यमातून जनजागृती करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे महिलांनी. बरोबर आहे. तर आपलं कार्य खरंच या क्षेत्रातून तुम्ही म्हणजे अनेक योगदान असतील, सुविधा असतील, सगळ्याच गोष्टी करत आहात आणि नक्कीच की तुमचं जे पुढचं ध्येय आहे, स्वप्न आहे ते साकार होणार आहे आणि तुमचं सहकार्य सुद्धा समाजाला आजपर्यंत तुम्ही कसं केलेलं आहे यापुढे सुद्धा असं असणारच आहे ही अपेक्षा. आणि आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आपलं अनमोल कार्य समाजासमोर मांडण्यात यशस्वी झालात किंवा ते मन मोकळेपणाने या ठिकाणी विचार मांडलात, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून सुद्धा सर्व महिलांना असेल, तुम्हाला असेल, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चला तर भेटूया पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका कर्तृत्ववान महिलांसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.